नागपुर शहर के महेंद्र नगर मोहम्मद रफी चौक पाशमौली स्थित कामरी ब्रदर्स चिल्लर देसी शराब दुकान से 8 नवंबर 2024 की रात अज्ञात चोरों ने 99,180 रुपए मूल्य का माल चोरी कर लिया था। चोरी के सामान में 5,000 रुपए की नकदी, 5,000 रुपए मूल्य का सीसीटीवी का डीवीआर और 90 ml की 100 बोतल वाली देशी शराब की 28 पेटियां, कुल मिलाकर 89,180 रुपए मूल्य की सामग्री शामिल थी। पुलिस ने इस मामले में तकनीकी माध्यमों और गुप्त सूचना के आधार पर आरोपियों का पता लगाया है। चोरी की गई शराब को बेचकर मिले पैसे भी पुलिस ने जब्त किए हैं। इसके अलावा चोरी में इस्तेमाल की गई 2 गाड़ियों को भी जब्त किया गया। कुल मिलाकर 3,03,800 रुपए मूल्य का माल जब्त किया है। इस मामले में पुलिस ने श्रवण उर्फ खदान सुशील मडावी, मनीष उर्फ नानू नरेंद्र जायसवाल, शुभम बापू चौधरी आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपियों को गिरफ्तार कर उन्हें न्यायालय में पेश किया गया है। मामले की जांच जारी है। 8 तारीख 8/11 ते 9/11 या रात्री दरम्यान मोहम्मद रफी कांबळे देशी दारू भट्टीचं चिल्लर आणि भट्टीचं दुकान आहे। त्या दुकानात पहाटे दरम्यान त्या भट्टीचं दरवाजा तोडून त्याच्यामधलं 28 पेट्या म्हणजे टोटल जवळपास 89,000 रुपयाचा माल चोरीला गेला होता। त्या दरम्यान तपास दरम्यान पॅरललमध्ये आमचे सर्व क्राईम ब्रँच पण तपास करत होते। त्याच्यात आरोपी पांढरा बोडी अंबाझरीचे असल्याने ते क्राईम युनिट 2 त्यांच्या ताब्यात सुरुवातीचे आरोपी मिळाले। तसंच वापरलेलं आम्ही सीसीटीव्ही फुटेजवर आम्हाला पण ते गुन्ह्यात वापरलेलं रिक्षा आणि टू व्हीलर याचा शोध लावून आम्ही ती जप्त केली आणि आरोपी त्यांनी अटक केली। असं संयुक्तपणे ती कारवाई करण्यात आली। त्याच्यात टोटल 5 आरोपी पैकी एक जुवेनाईलला सोडण्यात आले, ती नोटीस देऊन, आणि 3 आरोपींना कस्टडीमध्ये PCR दरम्यान त्यांच्याकडून नगदी रक्कम, देशी दारू विकलेला आणि एक मोबाईल विकत घेतला होता आणि गुन्ह्यात वापरलेले एक रिक्षा आणि एक टू व्हीलर असेच टोटल 3 लाख जवळपास मुद्देमाल जप्त करण्यात आले आणि आरोपी सध्या PCR सुरू आहे। आणि 3 आरोपी, एकचं नाव आहे श्रावण उर्फ खदान मडावी, हा पांढरापोडीचाच आहे। मनीष उर्फ नानू जयस्वाल हा हजारीपाडचा आहे। शुभम बापू चौधरी हा संजय नगर अंबाझरीचा। आणि पाहिजे आरोपी पण ते नाव नंतर विधी संघर्षित बालक याला सोडण्यात आले, त्याचे नाव सांगता येणार नाही। तर यांच्याकडून अशा पद्धतीने जे घरफोडी झाली होती, घरफोडीमध्ये दारू चोरले होते, ते सर्व जवळपास मुद्देमाल गुन्ह्यासाठी वापरलेलं मोटरसायकल, रिक्षा जप्त करून आरोपी अटक करून PCR दरम्यान हे सर्व तपास कारवाई करण्यात आली आहे। तपासमध्ये क्राईम युनिट 2चे देशमुख मॅडमच्या मार्गदर्शनात तुमणाम आहे हवालदार, त्यांनी केली। तसेच आमच्या इथल्या कोकाटे, भटकर, शगीर, आगडे, मनोज चौधरी आणि बुर्डे आणि मिर्जा या सर्वांनी मिळून ही कारवाई केलेली आहे। पुढे असं भविष्यात कोणी अशा पद्धतीचे जर चोऱ्या घरफोड्या करत असेल, काही दिवसांनी तो सापडेलच अशी आम्ही हे सांगतो याच्या प्रेस नोटच्या माध्यमाने। तपास सध्या कोकाटेकडे सुरू आहे। सर, अटक आरोपींपैकी कुणाचा काही पार्श्वभूमी रेकॉर्ड समोर आला आहे? नाही, रेकॉर्ड नाही यांची, परंतु हे दारू विक्री करणारे होते। त्या अंबाझरी एरियातच दारू विक्री करणारे होते आणि हे सर्व ताब्यात आहेत। बरोबर आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण निवडणुकीच्या काळात 2 दिवस मधात ड्राय डे होताच, त्यापूर्वीच 10 दिवसापूर्वीच हे दारूचे भट्टीचं दार तोडून घरफोडी झालेली आहे आणि 10 दिवस अगोदरचे असल्यामुळे नक्की सांगता येणार नाही, परंतु दारूचं जे चोरांच्या इराद्याने ते घरफोडी करून दारूची चोरी केलेली आहे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।